चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पहिल्याच दिवसापासून पदभार स्वीकारल्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये आले असून चोपडा शहरातील अकुलखेडा शिवारात सुरू असलेल्या एका बनावट विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 1,08,080 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षकाच्या या वेगवान कारवाईमुळे चोपडा शहरातील अवैध धंदेवाल्यांचे मात्र धाबे दणाणले आहे। यावेळी रॉयल स्टेज 180 मिली मापाच्या भरलेल्या बाटल्या, 30 लिटर बनावट दारूने भरलेला ड्रम, रॉयल स्टॅग कंपनीच्या तब्बल 2500 रिकाम्या काचेच्या बाटल्या, सील करण्यासाठी लागणारे 5,000 छोटे मोठे बूच, दारू बनवण्यासाठी लागणारे 15 लिटर गुळ मिश्रित रसायन, पॅकिंगसाठी लागणारे बॉक्सर, प्लास्टिक ट्रे आणि एक मोबाईल असे साहित्य यावेळी पोलिसांनी जप्त केले आहे। या प्रकरणातील 3 आरोपी राजवर्धन पाटील राहणार ठाणेर दरवाजा चोपडा, कपिल संजय पाटील वय 30 राहणार बोरेलनगर चोपडा, रवींद्र दिनकर पाटील वय 40 यांच्यावर यावेळी कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना येथे चोपडा येथे प्राप्त झाली आहे।